नमस्कार. SB सोशल मीडियामध्ये आपलं स्वागत आहे. दरवेळेला आम्ही नवीन नवीन विषय घेऊन येतो. यावेळेला विषय आहे की काही दिवसांनी मकर संक्रांत येणार आहे. मकर संक्रांत म्हटलं म्हणजे तिळगुळ खा आणि गोड गोड बोला. तसेच त्या दिवशी जास्तीत जास्त लोक पतंग उडवतात. पतंग उडवताना सर्वांनी काळजी घ्यावी की नायलॉनचा मांजा, धातू मिश्रित मांजा वापरू नये. त्यामुळे नाहक अनेकांचे बळी जातात. दरवर्षी आपण पाहतो की मोटरसायकलवरून जाताना गळा कापला किंवा अन्य विद्युत शॉकाने कोणी मरण पावलं. अशा सगळ्या घटना घडतात. त्यामुळे यावेळेला आपण जर म्हणतो की तिळगुळ खा आणि गोड गोड बोला, तर यावेळेला गोड जीवन जगायचं असेल तर सगळ्यांनी नायलॉनचा मांजा वापरू नये. आणि नायलॉनचा मांजा जर मी वापरणार नाही असं ठरवलं तर कोणीच मांजा वापरणार नाही. आणि एका दुसऱ्याची पतंगाची पेजमध्ये पतंग कापण्याच्या नादात आपण कोणाचा जीव आपल्यामुळे जातो हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पोलीस प्रशासन वेळोवेळी आपलं काम करते. अनेक नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर धाडी टाकतात. पण जर सगळ्यांनी ठरवलं की आपल्याला नायलॉन मांजा घ्यायचाच नाही तर हा मांजा नक्कीच हद्दपार होऊ शकतो आणि अशा ज्या घटना दरवर्षी होतात त्याला आळा बसू शकतो. धन्यवाद.